माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांच्या तब्येतीचा मुद्दा पक्षाने लावून धरायचं ठरवलेलं आहे। नाशिकमध्ये हल्लाबोल आंदोलनाच्या काही तास आधी शरद पवारांचं एक पत्र माध्यमांकडे पोहोचतं झालं, ज्यात पवारांनी भुजबळांच्या खालावत जाणाऱ्या तब्येतीला आणि त्यांच्या परिणामांना फडणवीस सरकारला जबाबदार ठरवलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आता छगन भुजबळ यांच्या तब्येतीची काळजी सतावते। गेल्याच आठवड्यात विधिमंडळातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी हा विषय चर्चेला आणला होता। पवार यांनी ती चर्चा एक पाऊल पुढे नेली। भुजबळ यांच्या तब्येतीला काही झालं तर जबाबदारी सरकारची म्हणत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव टाकलाय। मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत लिहिलेल्या पत्रात पवार म्हणतात, प्रिय श्री देवेंद्रजी, गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या तब्येतीबाबत व्यथित करणाऱ्या बातम्या कानावर येत आहेत। वयाच्या 71व्या वर्षी भुजबळ गेल्या 2 वर्षापासून ते जेलमध्ये आहेत। त्यांची तब्येत नाजूक आहे। सध्याच्या घडीला भुजबळाबाबतच्या कायदेशीर बाबी माननीय कोर्टाने निकाली काढलेल्या नाहीत आणि कोर्ट कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचेपर्यंत भुजबळ निर्दोष ठरतात। जामीन हा नियम, तुरुंगवास हा अपवाद हे सूत्र सुप्रीम कोर्टानं वारंवार अधोरेखित केलंय, पण मला यावर भाष्य करायचं नाही। भुजबळांना योग्य ती वैद्यकीय सेवा मिळावी एवढीच माझी अपेक्षा आहे। तो त्यांचा घटनात्मक अधिकारही आहे। त्यांच्या तब्येतीबाबत तुम्हीही जाणताच, त्यांना योग्य उपचार मिळावेत याची काळजी तुम्ही घ्यालच। मला इथे नमूद करताना अतिशय दुःख होतं आहे की येत्या काही दिवसात भुजबळांचं काही बरं वाईट झालं तर त्याला तुमचं सरकार जबाबदार असेल। या राज्यात कुठलेही जर त्यांना जेल झाली असेल किंवा कन्व्हिक्टेड असेल, एखाद्या कैद्यांची तब्येत पण बिघडली तर त्याची देखभाल जबाबदारी हा सरकारची असते आणि सरकारची सर्व या राज्याचे मुख्यमंत्री भुजबळ साहेबाला तर कन्व्हिक्शन नाहीये, ते कुठेतरी डिटेन करण्यात आलेले, त्यांची तब्येत खालवते आणि कुठेतरी प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचा इलाज होत नसेल तर जबाबदारी कोणाची आहे? जबाबदारी निश्चित रूपाने सरकारची आहे आणि त्याच्यातून सरकार पळवट काढू शकत नाही। बेनामी संपत्ती बाळगल्याच्या आरोपावरून छगन भुजबळ यांना 14 मार्च 2016ला मुंबईत अटक केली गेली। तेव्हापासून त्यांनी सुटकेचे केलेले अनेक प्रयत्न अपयशी ठरले आहेत। अटकेत असलेल्या भुजबळ यांचं रूप पालटलंय। नव्या रूपात ते अधिक गलित गात्र दिसत असताना त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसला अचानक भुजबळ यांची काळजी वाटू लागली। तर छगन भुजबळ समर्थकांची राष्ट्रवादीवर एका वेगळ्या अर्थानं असणारी नाराजी आणि हल्लाबोल असतानाच हे होणारं पत्र, सार्वजनिक होणारं पत्र, ह्या दोन्ही गोष्टींचा अर्थ काही कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काढता येणार नाही। माननीय जाणते राजे शरद पवार साहेबच या बाबतीत बोलू शकतील। भुजबळ तुरुंगात असताना त्यांना अवाजवी मदत केली जात असल्याची गंभीर तक्रार यापूर्वीच झाली। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कोर्टापुढे तशी तक्रार केली होती। या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचं पत्र उल्लेखनीय आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।